आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवर. कारण कर्जमाफी 2026 अंतर्गत कोणते शेतकरी पात्र असतील यांची संपूर्ण नियमावली, नियम, अटी, पात्रता आपल्याकडे आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. अवकाळीच्या इशाऱ्याने गहू आणि हरभरा काढणीला लगबग. हवामान विभागाने 17 मार्चपासून वातावरणात मोठा बदल होण्याचा अंदाज वर्तविला असून काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी सतर्क झाले असून गहू हरभरा पिकांच्या काढणीला आता वेग आला आहे. दिव्यांगांनी 15 मार्चपर्यंत ई-केवायसी करावी, अन्यथा त्यांचा हप्ता, त्यांचे अनुदान बंद करण्यात येतील. देशातील 29 राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू करण्यात आला. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. खोट्या अफवा पसरल्यास आता कारवाई होणार. गॅस बुकिंग बंद नसून वितरण सुरळीत सुरू आहे, प्रशासनाचे आवाहन. कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे 134 कोटी रुपये अडवले. आमदार कैलास पाटील आक्रमक. 33,000वर शेतकऱ्यांचा पीक विमा अडवून ठेवल्याचा आरोप. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. तब्बल 3.85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 77.14 कोटी रुपये जमा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शुक्रवारी खात्यात जमा झाला. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. अवकाळींचा येलो अलर्ट देण्यात आला. उन्हाळ्यात देखील शेती कामांना वेग आला. सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान विजांसह पाऊस. लातूर जिल्ह्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. इराण अमेरिका तणावामुळे केळी संकटामध्ये. हाडांची काढ करून पिकवलेला माल आता व्यापाऱ्यांविना झाडावरच. शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. 30,000वर लाडक्या बहिणींचा मार्ग आता मोकळा झाला. दुरुस्तीसाठी 31 मार्चची मुदत. 6,000 महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. 2 लाखांची शासकीय रेती 30,000 रुपयांमध्ये मिळत आहे. गुढीपाडवा गिफ्ट या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेर 3,000 रुपये या तारखेला जमा होतील. मोठी खुशखबर. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. राज्य सरकारने योजनेसाठी कोट्यवधी निधीची घोषणा केली आहे. त्यात महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. पण पैसे कधी मिळणार? तर सरकार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पैसे वितरण करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार ई-केवायसी केलेल्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये 10 ते 15 एप्रिल दरम्यान हे अनुदान, हे पैसे जमा होतील. 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. या कर्जमाफीचे नियम व अटी बघूयात. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. कर्जमाफीची मर्यादा. जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होईल. कट ऑफची तारीख म्हणजेच की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज माफ होणार आहेत. कोणत्या कर्जावर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीक कर्ज, सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक. फक्त यामध्ये वैयक्तिक ट्रॅक्टर, शेतीबाहेरील कर्जावर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, कोण पात्र असू शकतात? अंदाजे पात्रता पाहणार आहोत. ज्यांच्या नावावर 7/12 शेती आहे, बँकेकडून पीक कर्ज घेतलेले असणे, म्हणजेच की ज्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतले, कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असले, ते देखील शेतकरी पात्र असतील. आधार व बँक खाते लिंक करावे लागेल, तरच हे शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी. जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातील. आणखी शेतकरी मित्रांनो, काही महत्त्वाच्या अटी आहेत. एकाच कुटुंबातील एकच लाभार्थी असेल. आधार सीडिंग अनिवार्य आहे. बँक कर्जाची पडताळणी ऑनलाईन. यादीतील शेतकरीच पात्र ठरतील. आणि सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पहिली यादी पाहायला मिळेल. आता या योजनेचा लाभ तुम्हाला कधी मिळणार? तर समितीचा अहवाल आल्यानंतर अंमलबजावणी होईल. प्रक्रिया 2026 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले आहे.
तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 2026 कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी अजून पूर्ण नियमासह लागू झालेली नाही, पण अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या म्हणजेच की जाहीर झालेल्या माहितीवरून अंदाजे नियम व अटी आपण बघितल्या आहेत. यामधील 90% अटी या लागू असतील, यामध्ये 10% फरक पडू शकतो. येत्या 1 एप्रिलपासून अतिरिक्त राशन साठा स्थलांतरित मजुरांना मिळणार, योजनेचा लाभ राशन साठा वाढणार. 2,15,000 शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता खात्यात जमा झाला. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहेत. महिन्यानंतरच आता करता येणार गॅस सिलेंडर बुकिंग. लातूरमध्ये एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा, ॲडव्हान्समध्ये रक्कम भरूनच बुकिंग सुरू आहे. शासनाचे व्यावसायिक गॅस वाटपांबाबत आदेश. जिल्ह्यांमध्ये मात्र पुरवठा ठप्प. 4 दिवसांपासून सिलेंडर उपलब्ध नाही. व्यवसाय संकटात. बाजारभावात घसरण आणि हवामानात बदल. शासन प्रशासनामार्फत उपाययोजना करण्याची गरज. वादळी वारे, तुफान पाऊस आणि अलर्ट जारी करण्यात आला. एकीकडे राज्यामध्ये उष्णतेने अक्षरशः शरीरांची लाई होत आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये पावसाने अचानक एंट्री घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामध्ये आज देखील हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. यामध्ये बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल देखील कोल्हापूरसह अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. कापसाची मोठी आवक. घाटजी बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया वेगामध्ये. एकाच वेळी 700 ते 800 वाहनांची नोंद. शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. शेतकऱ्यांकडील कांद्यांची खरेदी मार्चमध्ये सुरू करण्याची मागणी. राज्यांचे केंद्र शासनाला साकडे. मागील वर्षी 15 रुपये प्रति किलो प्रमाणे कांदा खरेदी केला गेला होता. सध्या निर्यात थांबली आहे. LPG घेऊन येणारी 2 जहाजे उद्या भारतामध्ये दाखल होतील. जहाजात जवळपास 2 लाख मेट्रिक टन LPG आहे. पावसांच्या अंदाजामुळे शेतकरी धास्तावला. पीक काढणीला वेग आला. मंगळवारपासून इशारा दिला, म्हणजेच की उद्यापासूनच महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यात पावसाचा इशारा आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा. ग्राहकांच्या रांगा. ऑनलाईन बुकिंग बंद. कारंजा तालुक्यातील चित्र. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची धडपड. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. इराणच्या खार्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला. तेल सुरक्षित, केवळ लष्करी तळ लक्ष्य, ट्रम्प यांचा दावा. 3,37,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22वा हप्ता जमा. योजनेच्या 22व्या हप्त्यांची प्रतीक्षा आता संपली. ऐन गुढीपाडव्याला केंद्र सरकारने बळीराजाला मोठा दिलासा दिला. या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज मिळणार. मोठी घोषणा. शेतकऱ्यांना पाणी सुरक्षेबरोबरच आता वीज सुरक्षेसाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू करण्यात आली आहे आणि या वर्षाच्या अखेरीस शासन 14,000 मेगावॅट वीज निर्माण करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मोफत मिळणार असल्याचे CM देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मागेल त्याला शेततळी योजनेबद्दल महत्त्वाची मोठी घोषणा. आपल्या राज्यामध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट. विदर्भ, मराठवाड्यामध्ये गारपिटीचं संकट. या 18 जिल्ह्यांना पावसाचं संकट आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा. यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, त्यासोबतच गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. पुढचे 3 दिवस महत्त्वाचे असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटींचा इशारा देण्यात आला आहे.